लॅपटॉपच्या स्क्रीन पलीकडे एक सुंदर जग आहे. कॉर्पोरेट लाईफच्या धावपळीत जेव्हा जेव्हा मन थकतं, तेव्हा हा कॅमेरा आणि नवनवीन रस्ते मला स्वतःशी जोडतात. कधी निसर्गाचे रंग, तर कधी एखाद्या अनोख्या ठिकाणची चव. हेच तर जगण्याचं खरं सुख आहे. आजचा हा प्रवास फक्त एका ठिकाणचा नाही, तर एका नवीन आठवणीचा आहे. चला माझ्यासोबत या प्रवासाचा अनुभव घेऊया. नमस्कार मंडळी, वेलकम टू द लेन्स अँड प्लेट. नमस्कार मंडळी. आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे. कारण हा फक्त एक बाईक राईड नाही आणि फक्त एक ट्रॅव्हल ब्लॉगही नाही. आज मी थेट ठाण्यावरून महडला निघालो आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला. का? कारण आजपासून मी माझ्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरू करतो आहे, यूट्यूबचा प्रवास. खूप दिवसापासून मनात होतं की कॅमेरा फक्त फोटो काढण्यासाठी नाही, तर आठवणी सांगण्यासाठीही वापरायचा. पण नेहमी एकच प्रश्न पडायचा, लोकांना आवडेल का? मी हे करू शकेन का? वेळ मिळेल का? आणि सगळ्या प्रश्नांमुळे सुरुवात होतच नव्हती. आज ठरवलं, जे होईल ते होईल, पण सुरुवात करायची. बाईकवरचा प्रवास मला खूप आवडतो. कारण कारमध्ये तुम्ही प्रवास करता, पण बाईकवर तुम्ही तो अनुभवता. वाऱ्याचा स्पर्श, रस्त्याचा आवाज, इंजिनची धडधड आणि आजूबाजूचा निसर्ग. हे सगळं तुम्हाला जिवंत असल्याची जाणीव करून देतं. मित्रांनो, आज जेव्हा मी कॅमेरा घेऊन इथपर्यंत पोहोचलोय ना, तेव्हा मला मागे वळून बघताना खूप काही आठवतंय. हे चॅनल सुरू करणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. गेल्या काही वर्षात कॉर्पोरेट लाईफ आणि जबाबदाऱ्या सांभाळताना मी माझ्या आवडीचा आणि माझ्या पॅशनचा बळी दिला आहे. प्रत्येक वीकेंड्स मी मित्रांसमोर फिरायला जाण्याऐवजी लॅपटॉपसमोर बसून क्लायंटशी ईमेल्स टाईप करण्यात घालवलेत. घरच्यांना वेळ देता आला नाही. कित्येकदा रात्री झोपताना वाटायचं की मी माझं स्वप्न रोज थोडं थोडं मारतोय. एक फोटोग्राफर म्हणून मला जग फिरायचं होतं, पण स्वतःला एका क्युबिकलमध्ये बंद करून घेतलं होतं. नवीन कॅमेरा, नवीन गिअर्स घेण्याऐवजी घरचे खर्च आणि गरजांचा विचार करावा लागायचा. पण आज वाटलं, जर मी पाऊल उचललं नाही, तर आयुष्यभर एक पश्चाताप उरेल. बऱ्याच गोष्टींचा त्याग करून, स्वतःच्या झोपेशी तडजोड करून अखेर आज मी हा कॅमेरा घेतला आहे. हे चॅनेल माझ्यासाठी एक व्हिडिओ नाही, तर माझ्या हरवलेल्या अस्तित्वाची लढाई आहे. यूट्यूब सुरू करण्यामागे माझा उद्देश फक्त व्ह्यूज नाही, मला आठवणी जपायच्यात. आज आपण जिथे आहोत, उद्या तिथे नसू. पण हे व्हिडिओ हे कायम राहतील. 10 वर्षांनी जेव्हा हे व्हिडिओ पाहीन, तेव्हा मला आठवेल, ही सुरुवात इथून झाली होती. फोटोग्राफी ही माझ्यासाठी फक्त हॉबी नाही, ती माझी नजर आहे. एका जगाकडे दोन माणसं पाहतात. एकाला फक्त रस्ता दिसतो, तर दुसऱ्याला कथा दिसते. मी त्या कथांचा शोध घेत असतो. प्रत्येक सूर्योदय, प्रत्येक ढग, प्रत्येक घाट, प्रत्येक माणूस काही ना काही शिकून जातो.
माझ्यासाठी प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन नाही. प्रवासामध्ये मिळणारा चहा, रस्त्यावरचं मिसळ, वडापाव, छोट्या गावातले हॉटेल्स हे सगळं त्या प्रवासाचा भाग असतं. प्रत्येक ठिकाणची चव वेगळी, प्रत्येक माणूस वेगळा आणि प्रत्येक प्रवास ही एक नवीन अनुभव देऊन जातो. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर खरंच मनापासून धन्यवाद. मी अजून शिकतोय. कदाचित चुका पण होतील. कॅमेरा कधी हललेला असेल, व्हॉईस ओव्हर परफेक्ट नसेल, एडिटिंगमध्ये कधी कमी असेल, पण प्रत्येक व्हिडिओसोबत मी स्वतःला सुधारत जाईन. फक्त तुमचं प्रेम आणि साथ हवी. पहिल्या व्हिडिओसाठी महडच का? कारण प्रत्येक शुभ कामाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादानेच व्हावी, असं मला नेहमी वाटतं. यश मिळेल की नाही, सबस्क्रायबर्स होतील की नाही, व्ह्यूज येतील की नाही, हे माझ्या हातात नाही. पण प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे नक्कीच माझ्या हातात आहे. आता आपण पोचलो आहोत महडमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आता एकच प्रार्थना आहे, अहंकार कधी येऊन देऊ नको. काम करण्याची ताकद दे, सातत्य दे आणि हा प्रवास नेहमी अशाच सुंदर लोकांसोबत चालू ठेव. गणपती बाप्पा मोरया.